मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर आपले मन प्रसन्न असेल तर आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात. मन प्रसन्न असेल तर सर्व गोष्टी आपल्या चांगल्या पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडतात. परंतु या मनाला खुश कसं ठेवायचं, सतत खुश कसं ठेवायचं, आणि जोपर्यंत आपण मनाला खुश ठेवत नाही तोपर्यंत आपली सहज अवस्था तयार होत नाही. मग आपल्या मनाची जर आपल्याला सहज अवस्था ठेवायची असेल, सहज अवस्थेमध्ये जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आपलं मन हे खुश असणं फार गरजेचं आहे. बघा की भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर आपल्या मनाला खुश ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुन, जर तुझं मन तुला सतत खुश ठेवायचं असेल, काबूत ठेवायचं असेल, नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तर त्यासाठी तुला माझी आठवण करायला लागेल. आता त्या ठिकाणी परमात्मा म्हणतो की माझी आठवण करा. माझी करा म्हणजे कोणाची? तर परमात्म्याची आठवण. परमात्मा कोण आहे? तर हाच निराकार प्रभू, हाच निरंकार परमात्मा आहे की जो आपल्या सर्व आत्म्यांचा पिता आहे, परमपिता आहे. आपण त्याची संतान आहोत आणि ह्या संपूर्ण सृष्टीला निर्माण करणारा जो शक्तिशाली निरंकार परमात्मा आहे तो परमात्मा, त्याची जर आपण आठवण केली तर त्याच्या आठवणीमध्ये आपल्याला शक्ती मिळते आणि त्या शक्तीमध्ये आपल्या मनाला खुशीसुद्धा मिळते. बघा, ज्यावेळी आपल्याला असं शक्तिशाली फील होतं, आपण स्वतःला शक्तिशाली फील करत असतो त्यावेळी आपल्याला छान वाटतं आणि आपण खुशही असतो. जर आपलं मन वीक असेल तर आपल्यासमोर अनेक घटना घडतात, अनेक परिस्थिती येतात, पण त्या परिस्थिती आपल्यावरती हावी होतात. आपण त्या ठिकाणी स्वतःला कमजोर समजायला लागतो आणि आपण दुःखी होतो. कारण आपण पाहतोय जीवन जगत असताना अनेक प्रसंग येतात, अनेक घटना येतात आणि त्या घटनांमध्ये आपण इतकं गुंतून जातो की आपला विवेक हरून जातो. आपल्याला काय योग्य काय अयोग्य ह्या कुठल्याही गोष्टीची जाणीव राहत नाही. पण जर आपलं मन शक्तिशाली असेल तर मनाला वेगवेगळ्या शक्ती आपल्याला जर प्राप्त असतील तर आपल्याला सहज जीवन जगता येतं. कारण बघा, आपण सहज चालता चालता जरी आपण एखादा समोरून व्यक्ती आला आणि तो आपल्याला विनाकारण त्रास घेऊन गेला की आपल्यामध्ये असलेला युगो जागा होतो, अहंकार जागा होतो आणि आपण लगेच त्याला सडेतोड उत्तर त्या ठिकाणी देऊन जातो. कारण आपल्यावरती पूर्वापार संस्कार असे झालेले आहेत की जशास तसे. समोरचा व्यक्ती जर अन्याय करत असेल आणि जर आपण अन्याय सहन केला तर आपण सुद्धा पापी. तर ही जी संकल्पना आपल्यावरती बिंबवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपण लगेच प्रतिक्रिया देतो. परंतु जेव्हा आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये असतो त्यावेळेस आपल्यामध्ये अष्टशक्ती जागृत होतात की ज्या अष्टशक्ती असं म्हणतात की रामायणामध्ये हनुमंताला प्राप्त झाल्या होत्या. त्याच अष्टशक्ती मा दुर्गेला प्राप्त झाल्या होत्या. मा दुर्गा कधी झाली तर तिने शिवची आराधना केली होती. शिव म्हणजेच तो निराकार निरंकार प्रभू परमात्मा, त्याची आराधना दुर्गामातेने सुद्धा केली होती. त्यामुळे तिला अष्टशक्ती प्राप्त झालेल्या आणि गणपतीला सुद्धा अष्टशक्ती प्राप्त होत्या. आता आपण बघतो की गणपती हा कोणाचा मुलगा म्हटला जातो तर शिवचा, म्हणजेच महादेवाचा मुलगा मानला जातो. आणि आपण सुद्धा तर त्याची मुलेच आहोत ना. आपल्यामध्ये सुद्धा इतक्या शक्ती आहेत की आपण गणपती बनू शकतो, आपण हनुमंत बनू शकतो किंवा आपण पार्वती बनू शकतो. पार्वती महादेवाची, शिवची पत्नी दाखवलेली आहे. तर आता पत्नी म्हणजे काय, तर आपण हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्यासोबत आपण पतीचे नातं त्याच्याशी जोडू शकतो. आपण त्याच्याबरोबर आता बघा, आपण पाहिले की सुदामा आणि श्रीकृष्ण हे जी महाभारत रामायणामध्ये वेगवेगळी जी उदाहरणे आहेत ना, त्याचा अर्थच असा आहे की परमात्म्यासोबत आपण कोणतंही नातं जोडू शकतो. आता द्रौपदीचं पाहिलं आपण. द्रौपदीनं काय केलं होतं तर श्रीकृष्णाला भाऊ मानलं होतं आणि ज्यावेळी तिने त्याला तो धागा बांधलेला आणि सांगितलं होतं की माझं रक्षण कर, तर ज्यावेळी तिच्यावरती अशी परिस्थिती आली होती की ती मजबूर होती, तिच्यामध्ये शक्ती कमी पडत होती आणि त्यावेळेस तिच्यावरती अन्याय होत होता, तिची विटंबना होत होती, अशावेळी परमात्मा तिची त्या ठिकाणी लाज राखण्यासाठी आला.
तर ह्याचं हे जे उदाहरणं आहेत ना, ते उदाहरणं कशासाठी आहेत? कारण परमात्मा हा इतका शक्तिशाली आहे की तो त्याच्यासोबत जर आपण सर्व संबंध जर आपण त्याच्याशी जोडले ना, तर तो आपल्याला कोणत्या नाही कोणत्या नात्यातून आपली मदत करायला येतो असतो. जर आपली विटंबना होत असेल, आपल्यावरती जर कोणी अत्याचार करत असेल, तर आपला तो भाऊ बनून येईल. आपल्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला जर आपली जर म्हणतात ना, की आपल्यासाठी सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपले लाड पुरवायचे असतील, आपल्याला जी हवी ती गोष्ट द्यायची असेल, तर तो आपला पती बनून येईल. जर आपल्याला आईच्या प्रेमाची गरज असेल, तर तो आईचं प्रेम घेऊन येईल. आणि कसं होतं, परमात्मा हा निराकार आहे. मग तो निराकार परमात्मा काय करतो, तर वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपामधून आपल्यासोबत आपल्यासाठी धावून येतो, आपल्या मदतीसाठी येतो. कारण निरंकार प्रभू परमात्म्याला स्वतःचं शरीर नाही आहे. मग तो काय करतो, कोणाचा तरी गट निवडतो आणि त्या गटामधून आपल्याला मदत करत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की माझेसुद्धा वैयक्तिक असे खूप सारे अनुभव आहेत की एखादी मला अडचण आली आणि मी परमात्म्याला हाक मारली, तर परमात्मा कोणाला नाही कोणाला तरी टच करणार आणि त्याच्या थ्रू माझं ते काम होऊन जाणार. असं खूप वेळा झालेलं आहे. मला कधी जीवनामध्ये मार्ग सापडत नाही, पण मला तो मार्ग देतो. आणि आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे ना, की माझं जीवन हे मी परमात्म्यावरती पूर्णपणे समर्पित केलेलं आहे आणि तो माझी सर्वपरी काळजी घेतो आणि मला काहीही कमी पडून दिलेलं नाही आहे. किती असे कठीण प्रसंग माझ्या जीवनामध्ये आले, प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये त्यांनी माझी साथ दिली आणि मला त्याच्यातून अलगद बाहेर काढलं. कधी तर जीवनामध्ये पवित्रतेची परीक्षा आली की जिथे माझी काही चूक नसतानासुद्धा माझ्यावरती जर अत्याचार होत असताना जर दिसत होता, तर त्यावेळेस फक्त डोळ्यामध्ये अश्रू आणि प्रभू परमात्म्याला साथ घातली. तर त्यावेळी प्रभू परमात्मा त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून माझी मदत करत होता. आणि खरंच हे सांगताना माझ्या आत्ताही अंगावरती काटे येतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारे कठीण प्रसंग येतात आणि तो आपल्याला बाहेर काढत असतो. तर आपला जो विषय होता की मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी आपल्याला परमात्म्याची आठवण करायची, ही एक सिक्रेट आहे. ते आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा की ज्यावेळी परमात्म्याची आठवण करतो, तर त्यावेळेस आपल्यामध्ये अष्टशक्ती जागृत होतात आणि ज्यावेळेस अष्टशक्ती जागृत होतात म्हणजे आपण अष्टभुजाधारी देवी बनून जातो, दुर्गामा बनून जातो. आणि ते दुर्गामाची जी शक्ती आहे, असं दाखवलेलं आहे नवरात्रीमध्ये की दुर्गामा काय करते, महिषासुराचा वध करते. ज्यावेळेस आपल्यामध्ये अष्टशक्ती जागृत होतात ना परमात्म्याच्या आठवणीमध्ये, त्यावेळेस आपल्यामध्ये असलेला जो मी नावाचा जो राक्षस आहे, महिषासूर, मै नावाचा जो राक्षस आहे की जो आपल्यामध्ये अहंकार पैदा करतो, आपल्याला दुसऱ्याला सतत आपण म्हणजे कोणी काय बोललं तर आपण लगेच टक्कर देतो ना त्याला, कारण आपल्यामध्ये सहनशक्ती नाही आहे. आणि त्याचं मूळ कारण काय आहे, तर मीपणा. हा जो अहंकार आहे, त्या अहंकाराला आपल्याला काट म्हणजे काय म्हणतात ना, अहंकाराला कट करायचं आहे. म्हणजे महिषासुराला आपल्याला मारून टाकायचं. आणि काय माहिती आहे, आपल्यामध्ये जे विकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, आपण सगळ्या विकारांवरती विजय मिळवतो. परंतु ज्यावेळेस शेवटची जी अवस्था असते ना, ती असते मी नावाचा जो राक्षस आहे त्याची. आणि असं दाखवलेलं आहे की दुर्गामासुद्धा शिवाची भक्ती केली आणि तिने ती शक्ती प्राप्त केली. ज्यावेळेस तिच्याकडं अष्टशक्ती भुजाधारी असं दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्या अष्टशक्ती आल्या, त्यावेळेस ती मी नावाच्या राक्षसावरती सुद्धा विजय मिळवू शकली. तर ती दुर्गामा आपल्यामध्ये सुद्धा आहे. ती दुर्गामा आपल्यामध्ये सुद्धा आहे. तीच दुर्गामा प्रत्येकामध्ये आहे आणि त्या दुर्गामातेचं आपल्यामध्ये आपण उजागर करायचे आहे आणि त्यावेळेस आपलं मन हे शक्तिशाली होणार आहे. आपल्या ह्या मनाला शक्तिशाली करण्यासाठी फक्त परमात्म्याची आठवण करायची आहे. आणि एक उदाहरण देते बघा की हे बघा, आपण ज्यावेळेस आहे ना पौष्टिक, आपण बघा आपलं जे शरीर आहे, आपण शरीराची काळजी घेतो. आपल्या शरीराला जर आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर आपण काय करतो, आपण म्हणतो की हेल्दी फूड खाल्ले पाहिजेत, बरोबर ना. ज्यावेळी आपण हेल्दी फूड खातो त्यावेळेस आपलं शरीर शक्तिशाली होतं. आणि आत्म्याची जी मूळ शक्ती आहे ती म्हणजे मन. जर आत्म्याची मूळ शक्ती जर मन आहे, जर मनाला शक्तिशाली आपल्याला बनवायचे, तर त्यासाठी आपल्याला मनाला पौष्टिक अन्न द्यावं लागेल. आता मनाचं पौष्टिक अन्न काय आहे, तर मनाचं पौष्टिक अन्न आहे परमात्म्याची आठवण किंवा सकारात्मक विचार. आणि परमात्म्याच्या आठवणीमध्येच आपल्याला सकारात्मक विचार येतात. बघा,
ज्यावेळेस आपण परमात्म्याची आठवण करतो त्यावेळेस बघा आपण सहज एखाद्या व्यक्तीला माफ पण करून टाकतो. सकारात्मकता जी आहे ना जीवनामध्ये, ती सकारात्मकता आपल्या परमात्म्याच्या आठवणीमध्येच येते. हेच सिक्रेट आहे. ज्यावेळेस आपण आपल्या मनाला शक्तिशाली बनवायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मनाला पौष्टिक भोजन द्यायचं आहे. शक्तिशाली संकल्प करायचा आहे की आपण असं म्हणतो ना, आपण स्वतःला खचून जाण्यासारखे संकल्प करायचे नाही, स्वतःला खचून नेण्यासारखे संकल्प करायचे नाही, आपल्याला सक्षमता देण्यासारखे संकल्प करायचे आहेत. जर आपण पौष्टिक भोजन खाल्लं तर आपल्या शरीराला शक्ती मिळते. आणि जर आपण ते अन्न पौष्टिक आहे आणि आपण ते कसंही पटपट जर आपण अन्न खाल्लं तर ते अन्न पचन होत नाही, हजम होत नाही. पण जर ते अन्न आपण हळूहळू चावून खाल्लं तर ते अन्न आपल्याला हजम होतं, ते पचन होतं आणि त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं आणि आपल्या शरीराला संपूर्ण शक्ती मिळते. अगदी तसंच आहे, ज्यावेळी आपण परमात्म्याची जी आठवण काढतो, आपण काय करतो कधी कधी थोडा वेळ बसतो, नामस्मरण असेल किंवा मेडिटेशन असेल, आपण काय करतो ते थोडा वेळ बसतो एका ठिकाणी आणि ते परमात्म्याची आठवण करायला बसतो, भरभर नामस्मरण करतो आणि थोड्या वेळाने पुन्हा आपल्या कार्यकाज आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला झोकून देतो. आणि काय करत असतो त्यावेळेस त्याला आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, स्वतःला बिजी करतो. आणि कामामध्ये आपण एकदा का बिजी केलं की पुन्हा काय होतं, आपण परमात्म्याला विसरून गेलेलो असतो. मग ते जे परमात्म्याच्या आठवणीचे जे विचार आहेत, ते विचार आपण किती वेळ ठेवतो, तर ती आपण तेवढ्यापुरते ठेवतो. म्हणजे जसं की अन्न पटपट खाल्लं तर ते जसं ते अन्न आपल्या शरीराला शक्ती देत नाही, तसं हे आपण चांगले विचार आपण सकाळी जरी केले पण दिवसभर आपण काहीच केलं नाही तर ते विचार आपल्याला शक्ती नाही देणार मनाला. जर आपल्या मनाला शक्ती द्यायचं असेल, आत्म्याला शक्तिशाली बनवायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, चांगले जे विचार आहेत, चांगले संकल्प आहेत, परमात्म्याची आठवण मनन आपल्याला त्याचं करायचं आहे, सतत मनन करायचं आहे की परमात्मा माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत सर्व काही छान होणार आहे, परमात्मा माझ्यासोबत, मी जेवण बनवत आहे माझ्यासोबत आहे, पाणी पित आहे माझ्यासोबत आहे, मी कोणतंही काम करत आहे माझ्यासोबत आहे. आपण प्रत्येक गोष्ट परमात्म्याला विचारून करायला लागतो. त्यावेळेस आपलं आपोआप आतल्यात मनन होत राहतं. म्हणजे सतोदित परमात्म्याची आठवण आपल्या ज्यावेळेस मनामध्ये चालू असते ना, त्यावेळी आपल्या मनामध्ये एक प्रचंड शक्ती निर्माण होते. त्याचा अनुभव घेऊन बघा आणि मला ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण मी स्वतः हा अनुभव घेते आणि मला हा अनुभव येतो की ज्यावेळेस परमात्म्याच्या आठवणीमध्ये प्रत्येक क्षण असतो ना, त्यावेळेस आपल्याकडून कर्मही इतकं सुंदर बनतं की आपल्याकडून चुकीचं कर्म होऊ शकत नाही आणि आपल्याला इतका आनंद येतो की नाही, ते आपल्या आनंदाची जी परिसीमा आहे ना, ती इतकी सुंदर आहे की ती असं म्हणतात ना की गोपिका ह्या अतींद्रिय सुखामध्ये हरवून जायच्या, त्या अतींद्रिय सुखाची प्राप्ती आपल्याला परमात्म्याच्या आठवणीमध्ये होते. म्हणून बघा, श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये हाच संदेश देत आहेत की जर तू माझी आठवण करशील ना तर माझ्यासारखा बसशील, माझ्यासारखं मला येऊन मिळशील. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की बघा की मरतानाचा जो शेवटचा क्षण आहे, त्या शेवटच्या क्षणामध्ये जर आपल्याला परमात्म्याची आठवण झाली तर आपण परमात्म्याला जाऊन मिळणार आहे. त्याचा अर्थच असा आहे की आपलं परमात्म्या इतकं आपण सुखी आनंदी जीवन आपलं पुढे होणार आहे. पण जर मरताना जर आपण आठवण ज्या कुणाची काढली असेल ना, तर त्याच्याजवळ जाऊन पोहोचतो आपण. आपण ज्यावेळेस मरतो, मृत्यूचा जो शेवटचा क्षण असतो, त्यावेळेस जर आपण दुःखाची फिलिंग असेल तर त्या दुःखाच्या फिलिंगसाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून संतसुद्धा सांगून गेले की शेवटचा क्षण सुखाचा व्हावा, त्याच्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. आणि जर आपण आयुष्यभर जर मोहमायेमध्ये इतकं स्वतःला गुरफटून ठेवलं की हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, आपण त्याच्यामध्ये म्हणजे माझा मुलगा, माझं घर, माझं दार, आणि जर शेवटचा क्षण आला तर आपलं शरीर सोडण्याची आपल्याला ताकद कशी येईल? शरीर सोडण्याची ताकद आपल्यामध्ये येणार नाही. आपलं शरीरामध्ये आपल्या आत्मा त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि मृत्यू आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करेल. त्यावेळेस प्रचंड वेदना होतात. आणि आपण कसं आपल्याला मोक्ष मिळू शकतो, आपण कसं परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो? तर नाही, ह्या मोहमायेच्या रहाटगाडग्यामध्ये आपण पुन्हा गुंतून पडणार, पुन्हा दुःखी होणार. म्हणून आपल्याला या दुःखातनं जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शेवटचा क्षण जर परमात्म्याच्या आठवणीमध्ये जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षण आपल्याला त्याच्या आठवणीमध्ये जगायचं आहे. त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होईल.
आणि ही प्रचंड शक्ती आपल्याला इतकी सुख देऊन जाईल, इतकी सुख देऊन जाईल की त्याचं मोजमाप शब्दामध्ये होऊ शकत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनाला शक्तिशाली बनवण्यासाठीचं जे सिक्रेट आहे, परमात्म्याची आठवण, परमात्म्याचं नामस्मरण, हीच एक सिक्रेट आहे. ते सिक्रेट आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य रंगाची.